नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सोल फॅमिली मराठी या चॅनलमध्ये. मी तुमची मैत्रीण पल्लवी. तर कधी तुम्हाला हा प्रश्न पडला आहे का मित्रांनो, की मी कोण आहे? फक्त नाव आहे का? की मी हे शरीर आहे? की मी अजून कोण आहे? है ना? आणि खरं सांगायचं झालं तर जीवनातील म्हणजे आपल्या ज्या जीवनातील सगळ्यात मोठं रहस्य हे की ते कुठेच बाहेर नाही, ते आपल्या आत आहे. हे आपल्याला माहीत असतं. पण काहीतरी असं होतं, की आपण प्रत्येक वेळा बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा हा प्रश्न आपल्या आतून उठतो, की बाबा मी कोण आहे? ना, तेव्हाच आपली जी चेतना आहे ती जागी होते. चेतना म्हणजे काय मित्रांनो, की बाबा म्हणजे बघा आता आपल्याला माहिती आहे, की आपलं हे शरीर आहे. आता शरीरामध्ये काहीतरी ऊर्जा आहे, काहीतरी एक शक्ती आहे. आपण त्याला आत्मा म्हणतो, ऊर्जा म्हणतो, शक्ती म्हणतो, चेतना म्हणतो, तर तीच. कारण शरीराला कोणीतरी चालवतं हे तर आपल्याला माहिती आहे ना. तर हे ओळखायचं कसं आणि ही जागी कशी होते, हे सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. जे पण तुमचे विचार आहे कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो. आता सर्वात पहिले आहे चेतना म्हणजे काय? बघा, चेतना म्हणजे ती म्हणजेच कोण? जागरूकता, अवेअरनेस. चेतना म्हणजेच जागरूकता आणि अवेअरनेस. ती तुमच्या आत कायमच असते. पण समस्या ही आहे की आपण तिला ओळखत नाही. आपण शरीराला काय समजतो? मी समजतो. आपण आपल्या विचारांना मी समजतो. आपण आपल्या भावनांना मी समजतो. पण खरं काय आहे की तुम्ही शरीर नाही, तुम्ही मन पण नाही. तुम्ही ते आहात जे सगळं पाहत आहे. म्हणजे हे जे शरीर आहे, ही जी बॉडी आहे, आपण जे बोलतो, हे सर्वांना जे कोणी चालवते, जे कोणी पाहते, ते आपण आहेच नाही. पण आपण सर्वांना नेहमी आपण मीपणा असं समजत असतो. मग आपली जी चेतना आहे ती स्वतःला कधी ओळखते? तर चेतना स्वतःला ओळखते जेव्हा तुम्ही थांबता. जेव्हा तुम्ही सतत धावणं जे तुमचं धावणं आहे ते पूर्णपणे बंद करता. आता पूर्णपणे तर बंद नाही, पण त्या धावण्यामध्ये सुद्धा तुम्ही काही वेळ स्वतःसाठी काढता आणि स्वतःकडे बघता. त्यावेळेस ती चेतना तुम्हाला जाणवायला लागते. म्हणजे तुम्हाला कळते की कोणीतरी आहे बाबा की ते आपल्याला चालवते. बघा, आपण रोज काय करतो? मोबाईल, काम, ताण, लोक काय म्हणतील, या सर्व फालतू गोष्टीमध्ये आपण फार बिझी असतो. आपण इतके व्यस्त असतो ना मित्रांनो, की आपण स्वतःला विसरूनच जातो. आणि मग एक दिवस आतून एक आवाज येतो, बस आता पुरे, मी दमलो. बघा, आपण जॉबला जातो, एखादा बिझनेस करतो, काहीही करतो, ठीक आहे, पण करण्यासाठी करतो, पूर्णपणे खुश नाही राहत. किंवा मग आपल्याला जे जे पाहिजे ते आपण मिळवतो आपल्या जीवनामध्ये, पण तरी पण आतून एक आवाज येतो की अजून काहीतरी राहिलं, याच्या पण पलीकडे आहे, काहीतरी आहे. जे काय आहे ते माहीत नाही, पण आहे काहीतरी, है ना. तर तोच आपल्या चेतनेचा आवाज असतो की त्याला वाटते की बस तू जेही करतो ते पुरे झालं आता. तो जो क्षण असतो ना मित्रांनो, तिथून जागी होते आपली ही चेतना. मग आता ही जी दुःखाची भूमिका आहे ती काय आहे? ती बघा, इथे किती छान रोल जो आहे तो म्हणजे पार पाडते. बघा, तुम्ही लक्ष दिलं असेल की जेव्हा सगळं चांगलं चालू असतं आपल्या जीवनामध्ये, ठीक आहे, तेव्हा आपण कधीच स्वतःला शोधत नाही. म्हणजे इव्हन असं आहे की आपण जेव्हा खूप आनंदी असतो ना, तेव्हा आपण देवाकडेही लक्ष देत नाही, है ना. म्हणजे आपण विसरूनच जातो की कदाचित देव पण आहे का बाबा, है ना. पण जेव्हा दुःख येतं ना मित्रांनो, म्हणजे बघा, कधी आपलं मन तुटतं, कधी आपल्याला अपयश येतो, आपल्याला एकटेपणा वाटतो, तेव्हा आपण आत वळतो. तेव्हा आपल्याला वाटतं की काय आहे हे सर्व? कारण दुःख हे एक दार आहे मित्रांनो, जे तुम्हाला तुमच्या आत घेऊन जातं. दुःख ना ही कधी शिक्षा नाही आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं. बघा, माझ्या जीवनामध्ये फार दुःख आले, तेव्हा मलाही खूप प्रश्न असे बऱ्याच वेळा येत गेले, ज्यावेळेस मलाही तेव्हा काही समजत नव्हतं ना. मलाही वाटायचं की अख्ख्या जगात मीच आहे का, की देव का बाबा माझी जशी एवढी परीक्षा घेतो, फार काही असे विचार यायचे. पण जेव्हा फार दुःख आलं आणि आपण ते जाणण्याचा प्रयत्न केला की नाही, खरंच याच्यामागे काय आहे, नेमकं काय कारण असू शकतं, तर तेव्हा समजायला लागलं की अच्छा, हे होतं का, म्हणजे है ना, की ते चेतना आपल्याला सांगायचा प्रयत्न करत होती का की बघ, याच्याही पलीकडे काहीतरी आहे. तर म्हणून मित्रांनो, दुःखाला कधी म्हणजे कोसायचं नाही. दुःख एक आपल्यासाठी निमंत्रण असतं, ते आपल्यासाठी एक इन्व्हिटेशन असतं स्वतःला ओळखण्याचं. बघा, ही जी निरीक्षणाची ताकद आहे आता ती काय आहे? आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, चेतना तेव्हाच जागी होते जेव्हा तुम्ही निरीक्षण करायला सुरुवात करता, बरोबर. तुमचे विचार पहा, तुमच्या भावना पहा, तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, कुठल्याही गोष्टीला तुम्ही जी प्रतिक्रिया देता ती प्रतिक्रिया पहा. कुठलाही न्याय न करता फक्त पाहत राहा. जसं तुम्ही एखादा सिनेमा पाहता. आता तुम्हाला माहिती आहे की सिनेमामध्ये कितीही म्हणजे दुःखाचा रोल चालू असला किंवा खूप म्हणजे आनंद असला, तेव्हा तुम्ही जज नाही करत ना, कारण तुम्हाला माहिती आहे स्क्रिप्टेड आहे, है ना. त्यांना रोल दिला आहे सगळ्यांना, ते त्यांचा रोल पार करतील आणि मग त्यांची स्क्रिप्ट पूर्ण झाली की ते बॅक कॅमेरा मस्त हसत राहतील, है ना. कारण तुम्हाला माहिती आहे की ती स्क्रिप्ट आहे. तसं तुम्ही ओळखा. तुमच्या जीवनामध्ये जेही होते ना, विदाऊट जजमेंट तुम्ही ओळखा. हळूहळू तुम्हाला जाणवेल की मी हे विचार नाही, मी या भावना पण नाही, मी फक्त काय ना, एक साक्षी आहे. म्हणजे जी तुमची चेतना आहे तेव्हा ती तुम्हाला जाणवेल की ही चेतना बघते सर्व काही, ही चेतना माझ्याकडून करून घेते, है ना. मी काही नाही इथे, मी माझं जे आहे, मीपणा, माझा अहंकार, हे काहीच कामाचं नाही आहे, हे तुम्हाला तेव्हा तिथे जाणवेल. पण जेव्हा तुम्ही ते निरीक्षण कराल, तेव्हा तुम्ही विदाऊट जजमेंट त्या सर्व गोष्टी करणार तेव्हा. मग आता आहे साक्षीभाव. जेव्हा तुम्ही साक्षी बनता,
तेव्हा एक वेगळी शांतता तुम्हाला अनुभवायला मिळते. जीवन तसंच राहतं, पण तुम्ही बदलता. आता असं नाही की जीवन बदलतच नाही, जीवन बदलतं, पण हळूहळू कुठल्याही गोष्टीला वेळ लागतो मित्रांनो, बरोबर आहे ना? असं एकदम कुठलीही गोष्ट होत नाही, पण तुम्ही बदलता हळूहळू. आधी राग जो आहे तो तुमच्यावर राज्य करतो, है ना? आता तुम्ही रागाला पाहता. आधी दुःखात तुम्ही पूर्णपणे म्हणजे बुडलेले असता. आता काय होतं ना, तुम्ही दुःख समजायला लागता. हेच आहे जागरण, हेच आहे चेतनेचं स्वतःला ओळखणं. आणि मग अंतिम जाणीव कशाची होते आपल्याला बघा. आणि मग एक दिवस येतो मित्रांनो, तुम्हाला एक खोल जाणीव होते की तुम्ही कधीच हरवले नव्हतात, तुम्ही नेहमी तिथेच होतात, है ना? फक्त लक्ष काय होतं ना, तुमचं बाहेर होतं. आता काय झालं, लक्ष आत गेलं, आपल्या स्वतःकडे गेलं. आणि जेव्हा ही जाणीव होते तेव्हा जीवनात एक प्रकाश येतो, एक लाईट येतो, एक शांतता येते, जी बाहेर कुठेच मिळत नाही. बघा मित्रांनो, आपण नेहमी ऐकत आलोय की आपल्याला कोणी काही सांगू देत, पण आपण आपल्या अंतर्मनाचं ऐकायचं, कारण की तो आपल्याला चुकीचं गाईड नाही करत, है ना? आणि ती एक म्हण पण आहे बघा, की ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. म्हणजे मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच की आपल्याला माहीत आहे की जे गोष्ट आपल्या आत आहे आणि आपल्याला आपल्या आतून जो हॅपीनेस मिळेल, आनंद मिळेल, तो बाहेर कुठेच नाही. पण ते समजण्यासाठी आपल्याला ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या समजणं फार म्हणजे महत्त्वाचं असतं. जोपर्यंत त्या गोष्टी समजत नाही तोपर्यंत आपण नेहमी ऐकणार फक्त की आपल्या आतून आपल्याला आनंद मिळतो, पण तो कसा मिळतो, काय मिळतो हे आपल्याला नाही समजणार. त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी समजायचा प्रयत्न करायचा. जास्त मोठ्या गोष्टीकडे आपण पळत गेलो ना, मग नाही समजत आपल्याला, है ना? म्हणजे हे मी माझ्या जीवनाच्या प्रॅक्टिकल म्हणजे उदाहरणावरून, एक्झाम्पलवरून तुम्हाला सांगत आहे. म्हणून मित्रांनो, आजपासून थोडं थांबा, थोडं स्वतःकडे पहा, कारण चेतनेला काही नवीन बनायचं नाहीच आहे. खरं तर बघा, ही आपली जी सोल असते, ही जी आत्मा असते, ही फक्त इथे एक लेसन शिकायला येत असते. लेसन कंप्लीट झाला, बस, तिला काय घेऊन दिलं नाही, है ना? पण ही फक्त इथे एक लेसन शिकायला येते. म्हणून चेतनेला काही नसतं. तर चेतनेला काही नवीन बनायचंच नाही, तिला फक्त स्वतःला ओळखायचं असतं. प्रत्येक जोही लेसन येतो ना, किती टफ लेसन असू दे, तो लेसन पूर्ण पार करून तिला त्या दुसऱ्या रस्त्याकडे जायचं असतं. म्हणजे जे म्हणतो ना आपण, निराकार स्वरूप जे असतं परमात्म्याचं, तिथे जाणं असतं तिला. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता तेव्हा सगळं बदलून जातं. तर जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत सगळं अपूर्ण आहे. आणि जसं तुम्ही स्वतःला ओळखता तर काय होतं ना, सगळं पूर्ण होतं. बघा, मग त्याच वेळेस आपल्याला फुलफिलमेंट जाणवते. पूर्ण असं वाटतं की आता मी परिपूर्ण आहे, है ना? तिथून तेव्हा मग तो आवाज येतो. ते एक म्हणतो ना आपण की मनाला एक शांती मिळते. ती एक शांती असते, ते जे सुख असते ते आपल्याला मिळतं, ठीक आहे? तर हीच गोष्ट आहे मित्रांनो. म्हणून जोपर्यंत आपण स्वतःला ओळखत नाही, आपल्या चेतनेचा जोपर्यंत आपण आवाज जाणून घेत नाही, ती काय आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, ह्या सर्व गोष्टी जाणून घेत नाही, तोपर्यंत आपण पूर्णपणे अपूर्ण आहोत. तर म्हणून आपल्या चेतनेला ओळखा, आपल्या चेतनेचा आवाज ऐका, ती काय सांगते, ह्या सर्व गोष्टी ऐकून तुम्ही सुद्धा तुमच्या जो पर्पज आहे त्याच्याकडे पूर्णपणे वळा. तर मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जे पण तुमचे विचार आहे कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.